काय चाललं? माझ्या बायकोचे न होणारे धीर कुठे गेले तुमचे ज्येष्ठ भ्राता? बाहेर गेला तो. असं नाही, आम्हाला काही घाई नाही, आम्ही थांबतो ना. ए खुर्ची आण रे. या तो. कसं आहे, तू आणि तुझा भाऊ मला नडला तरी पण मी तुम्हाला सोडलं. पण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सोडणार नाही. माझ्यापासून सावध राहा, नाहीतर काय जीव घेशील त्याचा. तुम्हाला बरं दुसऱ्यांच्या वाटेला जायची सवय लागलीये आणि वरून वेगळंच चावळणं. गरिबांचा विनाकारण तळतळाट घेता. तुझं कधीच चांगलं होणार नाही, बापरे. वाटोळं होईल तुझं. ए पाखरू, अरे कशाला सारखं सारखं मध्ये येतंय? ए छोट्या, तुला कळत नाही का रे, ही पोरगी एवढा तळतळाट करून बोलू राहिली, आपल्यामुळे किती त्रास होऊ राहिले यांना. हा, यांना मारून झोडून काहीच नव्हत. शेतात कामं करून करून यांचे चामडे निब्बर झाले. यांना थोडं वेगळ्या पद्धतीने समजावं लागतं. रुमाल दे. बघतो ना वाट. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ आले 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 आले. अरे कुठं होते तुम्ही बागायतदार? किती वेळची वाट पाहू राहिलो मी तुमची. काय घोबडासारखं तोंड करून हिंडू राहिलं इकडे तिकडे? हा बोला. ए आण रे ती. घ्या, अहो घ्या, हो घ्या. पत्रिका तुमच्या न होणाऱ्या बायकोच्या, तुमच्या न होणाऱ्या बायकोचं शुभ विवाह भावी सरपंच अण्णाराव यांच्या सोबत करण्याचे योजिले आहे. तरी पण सहकुटुंब सहपरिवार येण्याचे अगत्य करावे. मग येशाल ना? बोला. ए छोट्या, काय रे अण्णा? अरे पण मला एका गोष्टीची भीती वाटते रे. कोणती रे अण्णा? ते नाव कोणतं घेऊ रे? ते नाव घ्यावं लागतं ना रे ते. हे अण्णा हे नाही येत. भाजीत भाजी मेथीची आणि कोमल माझ्या प्रीती चांगलं आहे अण्णा. ते जुनं झालं. दुसरं सांग रे एखादं. अरे मग हे घे ना, जेजुरीपर्यंत पेरला लसून, कोमल नेतो गाडवावर बसून. तुझ्या वहिनीला गाडव बसून येऊ का? इज्जत घालू का? हा आयचा डावळा. वरती जाऊ दे. पण तुमची वहिनी एक नाव घेईल गो. कोणतं रे? लाल मणी तोडले, काळे मणी जोडले. अण्णारावांच्या डॅशिंग मुळे रघुरावांना सोडले.
येशाल ना मग लग्नाला? हं? या बर का. चला. दादा कुठे झाला दादा? अरे चालला कुठे पण?